नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाभार्थ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सप्टेंबर महिन्याचे अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आता हळूहळू सुरू झालेली आहे। यासाठी शासनाने शासन निर्णय जो आहे तर तो जारी केलेला आहे। तर सर्वांसाठी आनंदाची आपण बातमी मानूया। खास करून दिव्यांग लोकांसाठी ही जी आहे तर ती आनंदाची बातमी आहे। काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, लाभार्थ्यांसाठी खुशखबर आपण म्हणूया। शासनाने आता शासन निर्णय जो आहे तर तो सप्टेंबर महिन्याचा जारी केलेला आहे। ऑगस्टचे पैसे दिव्यांगांना मिळालेले आहे। जुलैचे पैसे इतर लाभार्थ्यांना मिळालेले आहेत, जसं की श्रावणबाळ योजना, विधवा महिला, आजारीग्रस्त आणि इतर लाभार्थ्यांना जे आहे तर ते जुलैचे पैसे मिळालेले आहेत। दिव्यांगांना ऑगस्टचे मिळालेले आहे। आता दिव्यांगांना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहे। आता हे तुमच्या खात्यात थेट कधी येणार आहे हे देखील आपण जाणून घेऊया, परंतु बाकीची देखील माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहत चला। जे नियमित श्रोता आहेत ते बघतात, आपल्याला फोन देखील करतात। जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही 94 23 39 37 61 या नंबरवर फोन करू शकता। व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे, व्हॉट्सॲपवर फोन करायचा नाही। साधा फोन आणि व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे। बरेच लोक व्हॉट्सॲप फोन करतात पण त्यांचा फोन रिसीव होत नाही, कारण व्हॉट्सॲप हे सिस्टममध्ये चालतं त्यामुळे। ओके, तर हरकत नाही। आता बघा किती रुपये मंजूर केलेले आहे। पहिली गोष्ट तर निधी मंजूर झालेला आहे। निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय जो आहे तर तो सरकारद्वारे काल म्हणजे 24 तारखेला तो शासन निर्णय सरकारने जारी केलेला आहे। कधी जारी केला आहे तर 24 तारखेला। त्यामध्ये जवळजवळ 1400 कोटी रुपये 1400 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। ठीक आहे, आकड्यांमध्ये थोडी कधी गल्लत होते वाचताना। तर 1400 कोटी रुपयाच्या आसपास निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे। यापैकी जवळजवळ 1300 कोटी रुपये हे फक्त जे दिव्यांग कॅटेगरीत येतात त्यासाठी, आणि दिव्यांग असून श्रावणबाळ योजनेमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी, म्हणजे दिव्यांग पण आहेत आणि श्रावणबाळ योजनेमध्ये पण येतात अशा लाभार्थ्यांसाठी 105 कोटी रुपये, म्हणजे 105 कोटी रुपयाचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आला। असा जवळजवळ 1400हून जास्त कोटी रुपयाचे निधी जो आहे तर तो मंजूर झालेला आहे। ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की या योजनेअंतर्गत सर्वसाधारणपणे, मी एक्झॅक्टली आकडा नाही सांगत कारण कमी जास्त होतं, काहींचा अकाउंट प्रॉब्लेम असतो, काहींचा काय असतो, काहींचं वेगळं काय असतं। तर या निधी वितरणाअंतर्गत सर्वसाधारणपणे किती लाभार्थी आहेत, महाराष्ट्रातील किती लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो याची देखील आकडेवारी आपण काढलेली आहे। तर ते आपण जाणून घेण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा, कारण आपण दररोज योग्य ती माहिती, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, आजारीग्रस्त आणि इतर सर्व गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती आपण गावागावामध्ये महाराष्ट्रात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही माहिती त्यांना देखील शेअर नक्की करा। ठीक आहे, आता तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की किती लाभार्थ्यांना, तर याच्यामध्ये जवळजवळ 5,66,127। आता हे 127 अलग काढून टाका किंवा 66 मधले 6,000 पण काढून टाका। 5,60,000 लाभार्थी जवळजवळ आसपास आपण पकडूया। 5,60,000 लाभार्थ्यांना हा लाभ जो आहे तर तो मिळणार आहे। ठीक आहे, लक्षात आलं आहे किती लाभार्थी? 5,60,000 जवळजवळ लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे। एक्झॅक्टली आकडा आम्ही जो काढला आहे तर तो 5,66,127 असा होतो आहे, पण त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही लाभार्थी काही गोष्टी चेंज करत राहतात, काहींचे KYC प्रॉब्लेम असतात, काहींचा बँक अकाउंटचा प्रॉब्लेम असतो, मग अशामुळे पण काही ठिकाणी पैसे थांबवले जातात, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आपण एक्झॅक्टली आकडा न सांगता सर्वसाधारणपणे असं पकडा की 5,60,000 लाभार्थ्यांना हा फायदा मिळणार आहे। तर सर्वांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपण म्हणूया। आता बऱ्याच लाभार्थ्यांचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न देखील आपण घेऊया, कारण मला माहिती आहे की लाभार्थ्यांचे महत्त्वाचे काही प्रश्न असतात, तर सर्व लाभार्थ्यांचे प्रश्न घेणं गरजेचं आहे। याआधी आपण
तुमचे फोन कॉल्स रेकॉर्डिंग प्रश्नांच्या उत्तरांची यामध्ये देण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला वेळ जातो आहे हे करण्यात सर्व, पण हरकत नाही, तो देखील आपण पुढे कंटिन्यू ठेवूया. आता काही महत्त्वाचे जे व्हॉट्सॲपवर खास करून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. चला, आजचा पहिला प्रश्न आपण जाणून घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे अशोक रासे यांचा पहिला प्रश्न आहे. ते विचारतात, सर टेम्पररी दिव्यांगांचे अनुदान पूर्णपणे बंद झालेले आहे का? टेम्पररी दिव्यांगांचे अनुदान पूर्णपणे बंद झालेले आहे का? तर तुम्हाला सांगू इच्छितो, टेम्पररी दिव्यांगांचे अनुदान पूर्णपणे बंद झालेले नाही. तुम्हाला पैसे येणार आहेत. वेबसाईट चालू झाल्यानंतर तुमचा डेटा अपडेट केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे सुरू होईल. ठीक आहे, आता याविषयी स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला एक पाहायला मिळेल की टेम्पररी दिव्यांगांचे परमनंट बंद केले आहे की नाही, त्यांनी काय करावं काय नाही, याविषयी स्वतंत्र व्हिडिओ येईल. त्यामुळे एवढं समजा की तुमचे पैसे बंद झालेले नाही, परमनंट तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे, काळजी करू नका. ओके, ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलेलं असावं. आता पुढील प्रश्न आपण कॉमन प्रश्न घेऊया. व्हॉट्सॲपवर मला प्रश्न बघण्यासाठी हे होतं आहे, लॅग होतं आहे. तर बऱ्याच लाभार्थ्यांचे काही कॉमन प्रश्न येतात, जसं मी फोनवर स्वतः अटेंड केलेले आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्याने एक प्रश्न आहे लाभार्थ्यांचा की आम्ही नवीन लाभार्थी आहोत सर, आम्ही नवीन लाभार्थी आहोत, पण आम्हाला पैसे कधीपासून येणार? तर बघा, ज्या नवीन लाभार्थ्याचा निधी जो आहे, तर तो निधी म्हणण्यापेक्षा ज्या नवीन लाभार्थ्यांची मंजुरी झालेली आहे, योजनेची मंजुरी, कारण तुम्हाला माहिती आहे की ही प्रोसेस कशी असते. सुरुवातीला मीटिंग घेतली जाते आणि त्यानंतर त्या योजनेची मंजुरी होते. तुमचे नाव येतं त्याच्यामध्ये, तुम्हाला मंजुरीपत्र मिळतं, किंवा निवडणूक वगैरे असेल तर तुम्हाला खासदार वगैरे किंवा आमदार यांच्यामार्फत ते पत्र येतं. तर त्या याच्यानंतर मंजुरीनंतर काही दिवसानंतर तुम्हाला पेमेंट चालू होते. पण आता ज्या लाभार्थ्यांना मार्च एप्रिलमध्ये मंजुरी मिळालेली आहे, अशा लाभार्थ्यांचे पेमेंट अद्याप चालू झालेले नाही. तर त्याचे कारण काय आहे? तर त्यांचा जो काही डेटा आहे, कारण योजना चालू होण्यासाठी डेटा आपल्याला वेबसाईटवर टाकावाच लागेल, आणि ज्या वेबसाईटवर आपण डेटा टाकतो तर ती वेबसाईट बऱ्याच दिवसापासून त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे येत नाही आहे. तुमची योजना मंजूर होऊन तुमच्या नावाचे पैसे मंजूर होत नाही आहे. त्याच्यामुळे जे कोणी नवीन लाभार्थी आहेत, तर त्या लाभार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वेबसाईट चालू झाल्यानंतर तुमचे डिटेल्स अपलोड होईल आणि त्यानंतर तुम्हाला ती योजना अधिकृतरित्या चालू होईल. मंजुरी मिळाली म्हणजे योजना चालू झाली असं नाही, तर डेटा अपलोड होऊन तुमच्या नावाचे पैसे मंजूर होणे देखील अपेक्षित असते. तर ह्या पद्धतीची जी सर्व प्रोसेस आहे, तर ती जेव्हा कंप्लीट होईल तेव्हापासून तुम्हाला खरे पैसे चालू होतील आणि तुमची योजना देखील त्याच महिन्यांपासून चालू होईल. ठीक आहे, बरेच लाभार्थी विचारतात की सर मार्चपासून नाही आले तर थकीत अनुदान येईल का? तर तुमची योजनाच चालू झालेली नाही तर तुम्हाला अनुदान थकीत कसे आहे ना? म्हणजे मंजुरी मिळाली म्हणजे योजना चालू झाली नाही, तर तुमच्या नावाने पहिल्यांदा जेव्हा पैसे मंजूर होतील तेव्हापासून तुमची योजना चालू होईल. त्याच्यामुळे तुम्हाला थकीत अनुदान येण्याचा विषयच येत नाही. ठीक आहे, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फोन करू शकता. आपला नंबर आहे 94 23 39 37 61. हा आपला फोन आणि व्हॉट्सॲपचा क्रमांक आहे. फोन साधा आणि व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे, व्हॉट्सॲपवर फोन करू नये. अशा पद्धतीने बरेच लाभार्थ्यांचे आणखी बरेच प्रश्न माझ्यापुढे आहेत. त्या प्रश्नांची देखील उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करतो. खास करून दिव्यांग लाभार्थ्यांकडून काही प्रश्न विचारले जात आहेत की सर मी दिव्यांग आहे तरी मला 2 ते 3 महिन्यांपासून पैसे आलेले नाहीत. सर मी दिव्यांग आहे तरी मला 2 ते 3 महिन्यांपासून पैसे आले नाहीत, आता काय करावे? हयातीचा दाखला दिला आहे, तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट, UDID, पासबुक त्यांनी सांगितलं दिलेलं आहे, पण ते अपडेट कधी होणार? तर त्या लाभार्थ्यांना देखील हाच नियम लागू होतो की जूनच्या आसपास, जूनच्या आधी किंवा जूनच्या नंतर असं समजा, तर जूनमध्ये या वेबसाईटचं काम चालू झालं आणि त्यानंतर त्या वेबसाईटचं काम अद्यापही चालू आहे. त्या वेबसाईटचं काम अद्यापही चालू आहे आणि त्यामुळे ज्या वेबसाईटवर डेटा तालुक्याच्या स्तरावरून अपलोड केला जातो तर तीच वेबसाईट बंद असल्यामुळे तुमचा जो काही डेटा आहे तर तो अपलोड होत नाही आहे. जे काही तुमचं समजा दिव्यांग प्रमाणपत्र त्याच्यावरती अपलोड झालं नसेल, दिव्यांग प्रमाणपत्रावर नंबर बरोबर नसेल
किंवा इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या चुकीच्या झालेल्या आहेत तर त्या मात्र अपलोड न झाल्यामुळे दिव्यांग लाभार्थी आहेत काही, त्यांचे पैसे थांबलेले आहेत. आता ते मला फोन करतात, वारंवार विचारतात की सर सर्व ओके आहे तरी पैसे आलेले नाही आहे. तर त्यामागचं देखील हेच कारण आहे की तुमचा डेटाबेस जो आहे तर तो अपलोड झालेला नाही आणि त्या कारणामुळे तुम्हाला जे आहे तर ते पैसे आलेले नाहीत. यासाठी तुम्ही तहसील कार्यालयाला अजिबात दोषी ठरवू शकत नाही. ठीक आहे, कारण सध्या स्थितीला त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे की तो डेटा कसा अपलोड करायचा, कारण डेटा अपलोड करण्यासाठी सर्व्हर एकच असतं शासनाचं, त्याच्यामुळे त्यावरतीच अपलोड केल्यानंतर त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्याला मिळतो. त्याच्यामुळे या कारणासाठी मला माहिती आहे की आपण बऱ्याच कारणांसाठी त्यांना दोषी देतो, मी पण त्यांना दोषी ठरवतो, पण या कारणासाठी मात्र आपण नाही ठरवू शकत. कारण वरतून जे ते सांगतात वरूनच बंद आहे, तर पहिल्यांदा त्यांना ही गोष्ट लागू होते की वरून बंद आहे ही खरी गोष्ट आहे. ठीक आहे, ज्या लोकांना म्हणजे लक्षात आलं असेल त्यांचे अभिनंदन. मला काय म्हणायचं आहे की यासाठी आपण त्यांना दोष देऊ शकत नाही, कारण ती वेबसाईट पूर्णपणे वेबसाईट डेव्हलप करणाऱ्या टीमच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे ती बंद आहे सध्याला. त्याच्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांनी देखील ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आपल्याला फोन करू शकता. आपला व्हॉट्सॲप आणि फोन नंबर आहे 94 23 39 37 61 9423393761. या व्हॉट्सॲप किंवा फोनच्या माध्यमातून तुमचे प्रश्न तुम्ही मांडू शकणार आहात. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.